कांदा तुम्ही टेस्टप्रमाणे वापरू शकतात। आपण हिरवी मिरची पण ठेवलेली आहे, लिंबू, आणि हे आपण मलाई घेतलेली होती आणि छान पद्धतीने कशी तयार झाली हे तुम्ही करा आणि खाऊन बघा। तूप लावून आपली ही गोड दशमी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली आजची ही रेसिपी। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता हे तयार आहे। याच्यामध्ये आता गुळाचा पाक केलेला होता तो आता आपण याच्यामध्ये टाकूया। जसं लागेल त्या पद्धतीने आपण थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि आपण याचा छान गोळा बनवून घेणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया। चवीनुसार आपण मीठ घेतोय, याच्यामध्ये आपण आता मिक्स करणार आहोत। आपण याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकलेलं आहे गुळाचं मिक्स केलेलं, त्याच्यामुळे थोडं थंड झाल्यावरच तुम्ही हे मिश्रण एकजीव करा, नाहीतर तुम्हाला हाताला चटका लागेल, याची काळजी घ्या। आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया, याला मिक्स करून घेऊया आणि याचा आता गोळा तयार होणार आहे। आडवा घ्यायचा, आडवा। अशी छान जाडसर आणि छोटीच बनवायची आपल्याला। जास्त पातळ केले की ती व्यवस्थित होणार नाही आणि खायला पण मऊ लागणार नाही। अशी छानपैकी आपण आता लाटून घेतलेले आहे। आपण शेकून घेणार आहोत आणि वरतून लावण्यासाठी आपण याच्यात तूप किंवा तेलाचा पण वापर करू शकतो, तुम्हाला जसं टेस्ट आवडत असेल त्या पद्धतीने। वरतून लावण्यासाठी आपण आता गाईचं किंवा म्हशीचं तूप वापरणार आहोत। देशी खानदेशी गाईचं तूप आहे। तूप लावून आपली ही गोड दशमी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली आजची ही रेसिपी। या सर्व कामामध्ये माझ्या भावाची मुलगी निधी ती खूप मदत करते मला, आणि हरीश नावाचा त्याचा मुलगा आहे माझ्या लहान भावाचा, तो पण खूप मदत करतो। त्यांची आजची फरमाईश होती की काहीतरी स्वीट करायचं, म्हणून आपल्याला पारंपरिक पद्धतीचे ह्या कमी खर्चात आणि लो बजेटमध्ये आपल्याला स्वीट डिश ही तयार होणार आहे, जेणेकरून सर्वांना परवडेल आणि खायला पण पौष्टिक आहे। बाहेरचं स्वीट आपण खातो पण त्याच्यात ही प्रेमाची आणि आपुलकीची मजा नसते, त्याच्यासाठी आपण हा खानदेशी पदार्थ गोड दशमी तयार केलेला आहे। पैशाने सगळं मिळतो पण प्रेम मिळत नाही। स्वीट तुम्ही बाजारातून पण आणलं तरी चालेल, पण मग त्याच्यामध्ये हा जो आनंद, उत्साह आणि प्रेम आहे ते तुम्हाला बाजारातून विकत आणता येणार नाही। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण घरी तयार। दीदी, आपण चटणीसाठी काय काय यूज करणार आहोत? आपण शेंगदाणे यूज करणार आहोत, 2 किंवा 3 मिरच्या यूज करणार आहोत आणि निंबू, लसूण आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। काय बनवणार आहोत आपण? याचं शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत, स्पेशल खानदेशी पद्धतीने। चला तर मग स्टार्ट करूया। तूप आपण गरम करायला ठेवलेले आहे। आता निधी ताईंनी त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, ऑप्शन म्हणून तुम्ही जिरं पण वापरू शकतात, हे तुमच्या टेस्टवर अवलंबून आहे। आता आपण शेंगदाण्याची चटणी केलेली आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जसं
घट्ट किंवा पातळ पाहिजे टेस्टप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त पाणी टाकू शकतात आणि चवीनुसार तुम्ही वरतून मीठ टाकू शकतात जेणेकरून तुम्हाला टेस्ट खारसट किंवा आणि जाणवल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका, नाहीतर ते खारं होऊ शकतो. व्यवस्थित असं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं. भांड्याला खूप लागलेलं आहे. बोटाने छान व्यवस्थित मस्त किंवा चमच्याने पण करू शकता. छान घरगुती टेस्ट आहे. आमच्या खानदेशामध्ये ह्याच पद्धतीने करतात. चटणी तुमच्याकडे कशी करतात हे नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघतायत ते पण तुम्ही कमेंट्समध्ये जरूर मेन्शन करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी योगेश रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धना पावडर पण टाकतोय आणि आपण त्याच्यामध्ये हळदीची पूड टाकणार आहोत आणि छानपैकी भरपूर कोथिंबीर आवडते आम्हाला सर्वांना. त्याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये छान हिरवीगार कोथिंबीर टाकतोय. छान मिक्स करतायत ताई आता त्यांना. आमचे बाबा गाणं म्हणतायत त्यांच्या जुन्या पद्धतीचं. आता आणि प्रेमाचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि जेवण खूप रुचकर लागतो. तुम्ही कशाने मीठ किंवा इतर साहित्य टाकतात ते कमेंट्समध्ये लिहा. अशा पद्धतीने जाडसर थिकनेस पद्धतीने आपण करू शकतो. हे तुम्हाला वाटलं तर पाणी पण टाकू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये.